Continuing the last lecture, sharing the screen. Okay. सगळं दिसतंय. तर हे फार मोठं नाही घेणार आहे, थोडंसंच घेणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. ओके. तर आता मागच्या वेळेस आपण काय बघितलं, पदार्थ विज्ञानचे क्वेश्चन कुठले येतात ते. आता आपण काय बघणार आहोत की युनिव्हर्सिटी मध्ये एक्झॅक्टली कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत. तर पहिलं आहे 2012 समोर आपण त्या पुस्तकामध्ये सुरू करतोय. पहिलं आहे वेदना नाशस्य हेतू सरकोक्त अनुमान प्रमाण. हे एसीक्यू बघतोय. क्षणभंगुरवाद, त्यानंतर उपमान प्रमाण व प्रकार, मग व्याप्ती, अष्टांग योग, पाकज उत्पत्ती, त्यानंतर परमार्थ पंचावयव, त्यानंतर आप्ताचे लक्षण लिहून आप्तोपदेश महत्व विशद करा, त्यानंतर युक्ती लक्षण व महत्व, त्यानंतर हे 5 मार्काचे, ते 3 मार्काचे होते. आता आपल्याला फक्त 5 मार्काच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं. कारण म्हणजे काय, कार्याची व्याख्या, कारण सांगून कार्यकारण भावाचे महत्व स्पष्ट करा. ठीक आहे. येस, नाही सॉरी, हा एलएक्यू आहे. कार्य की व्याख्या तथा कार्य, म्हणजे तेच हिंदीमध्ये दिली. प्रत्यक्ष प्रमाण, इंद्रिय इंद्रिय प्रत्यक्ष ध्यान, प्रत्यक्ष बाधक हेतू कोणते आहेत त्याचं वर्णन करायचं आहे. आणि ते सांगून प्रत्यक्ष ज्ञानाचे आयुर्वेदात महत्व सांगायचं. त्रयोदशो कारण लिहून अंतकरणाच्या वृत्तींचं वर्णन करायचं. हा प्रश्न टफ आहे. हा प्रश्न टफ आहे. पुढे बघूया. हेत्वाभास म्हणजे काय, चरकोक्त हेत्वाभासाचे सौधर्म स्पष्ट करा, असं प्रश्न आहे. विंटर 2012. पहिला प्रश्न आहे व्याप्ती, दुसरा ऐतीय प्रमाण, त्यानंतर क्षणभंगुरवादी, अयथार्थ अनुभव, प्रमेय, प्रमाता यांचं एसी आहे. पंचावयव वाक्य, उपमान प्रमाण, उद्देश व निर्देश तंत्रयुक्ती जे आहे त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. एसी आहे. पिठरपाकवाद, त्यानंतर वाक्यार्थ ज्ञान हेतू, इंद्रिय पंचपंचक, त्रिगुण असं विचारलेलं आहे. एलक्यू 15 मार्कासाठी असायचे, आता आपल्याला 10 मार्काला असतात. प्रत्यक्ष प्रमाण, त्यानंतर अन्य प्रमाणांची आवश्यकता काय, उपयोग आयुर्वेदाचे महत्व सांगू. फ्रेम्ड क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे हेत्वाभासाचे दर्शनोक्त व चरकोक्त होतात. दोन्ही याच्यातलं विचारते, दर्शनाचं आणि याचं. प्रकार पूर्ण वर्णन करा. कार्य व कारण यांच्या व्याख्या लिहून कारणाचे प्रकार लिहा. चरकोक्त कार्यकारण भाव, कार्यकारण भावाचे आयुर्वेदात महत्व. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे प्रकृती पुरुष सरधर्म साम्यभेद करून वर्णन करून अष्ट प्रकृती व षोडश विकारांचे वर्णन करा. समर 2013. पहिला प्रश्न आहे उपमान प्रमाण, दुसरा आहे व्यंजन, तिसरा आहे विवर्तवाद, चौथा आहे प्रमाण लक्षण, परामर्श, व्युत्पत्ती, युक्ती प्रमाण, तर्क लक्षण व महत्व, अहंकार, संभव प्रमाण. हा प्रश्न ऑड आहे. परत परत क्षणभंगुरवाद, परमाणुवाद, त्यानंतर युक्ती प्रमाणाचे सविस्तर वर्णन, आप्तोपदेश, व्युत्पत्ती लक्षण लिहून शक्तिग्रहाचे वर्णन करा. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण, इंद्रिय पंचपंचक हा नेहमी विचारला जातो. त्याचे बाधक भावांचे वर्णन. त्यानंतर सुश्रुतोक्त सृष्टी उत्पत्ती क्रम. हा ऑड प्रश्न आहे. पुढे बघूया. विंटर 2013. परमाणुवाद, समवायी कारण, उपमान प्रमाण, पिलुपाकवाद, शक्तिग्रहणाची साधने, बाधित हेत्वाभास, क्षणभंगुरवाद, अर्थापत्तीचं ज्ञान, प्रत्यक्ष अनुपलब्धी कारणे, युक्ती प्रमाणाची 3 उदाहरणे, कुठलेही 3 तंत्रुक्तीच्या त्या उदाहरणाचं तुम्हाला स्पष्ट करायचं आहे तिथं. त्यानंतर विवर्तवाद तुम्हाला सांगायचा आहे. एलएक्यू मध्ये बघतोय आपण सांख्य दर्शनानुसार सृष्टी उत्पत्ती करा. इझी क्वेश्चन. त्यानंतर अनुमान प्रमाणाची व्याख्या, प्रकार, महत्व, स्वार्थानुमान, परार्थमानाचे वर्णन. फार लेंदी प्रश्न आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाणाची व्याख्या, प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रकार, शनिकर्षाचे प्रकार, इंद्रिय पंचपंच, ज्ञान ग्रहण प्रक्रिया, त्यानंतर आहे शब्द प्रमाण सविस्तर वर्णन करा. समर 2014 मध्ये पिलोपाकवाद, सुश्रुत प्रमाण व्याख्या, स्वार्थानुमान, यथार्थ अनुभव, सदहेतू. त्यानंतर आहे 5 मार्काचे प्रश्न. 2012 नंतर बॅच चेंज झाली, त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला 3 मार्काचे आणि 5 मार्काचे प्रश्न असतात. तरी सुद्धा आता हे जर करून ठेवलं तर त्याला 5 मार्काच्या प्रश्नामध्ये आपण बघू शकतो.
आप्तोपदेश, विश्व स्वास्थ्य संघटन, उपमान प्रमाण, सत्कार्यवाद, त्यानंतर परार्थ अनुमान, त्यानंतर इंद्रिय पंचम. हा नेहमी विचारला जातो. शास्त्राची त्रिविध प्रवृत्ती तुम्हाला सांगायची आहे. एलिक्यू मध्ये आयुर्वेद शास्त्रानंतर आयुर्वेद इतिहासातील सार्वभौम्य सांगून इतिहासाचे महत्व स्पष्ट करा. थोडासा चेंज झालेला आहे, त्यामुळे आयुर्वेद इतिहास पदार्थ विज्ञान कंबाईन झालेले होते. त्यानंतर हे प्रश्न आहे. आता आपल्याला हे महत्वाचे विचारणार नाही. त्यानंतर युक्ती प्रमाण सविस्तर वर्णन करून आयुर्वेदाचे महत्व स्पष्ट करा. प्रमाणांचे प्रकार किती ते सांगून प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रकार सांगून आयुर्वेदातील महत्व विशद करा. त्यानंतर कार्यकारण सिद्धांताचे सविस्तर वर्णन करा असं तिथं विचारलेलं आहे. 2014 समज. त्यानंतर प्रमाता प्रमाण व्याख्या लिहा, प्रत्यक्ष लक्षण लिहा, सदहेतू पागद उत्पत्ती सिद्धांत, पंचकर्मेंद्रियाबद्दल माहिती, हेतुवार्थ, तंत्रयुक्तीच्या प्रश्नाला आता तो टफच असतो, टफ असतो. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन, अयथार्थ ज्ञान व प्रकार, पक्ष, हेतू, साध्य, पक्ष, धर्मता, परमार्थ, व्याख्या, हे तुम्हाला लिहायचे. हा मोठा प्रश्न आहे, लिंगी प्रश्न आहे, टफ प्रश्न आहे. त्यानंतर सांख्य वैशेषिक आयुर्वेदानुसार पंच ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती. हा इझी क्वेश्चन आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण लिहू शकतोय. वेदना अधिष्ठान, वेदनेचे कारण, वेदना नाशाचे हेतू हे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. युक्ती प्रमाणाचे वैशिष्ट्य, महत्व लिहा. चरकोक्त चतुर्विंशतिक तत्व तुम्हाला लिहायचे. असिद्ध हेत्वाभास व त्याचे प्रकार शोधून तुम्हाला लिहायचे. प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रकार, प्रमाणातील बाधक भाव शोधून तुम्हाला लिहायचे. त्यानंतर कारण प्रकार व कारण कार्यकारण भावाचे आयुर्वेदात महत्व लिहायचे. प्रकृती पुरुष, सप्त प्रकृती विकृती तसेच षोडश विकारांचे सविस्तर वर्णन करायचे आहे. शब्द प्रमाण म्हणजे काय?